माजी कृषी मंत्री माननीय नेते शरदचंद्रजी पवार यांना मोठा धक्का बसला असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामध्ये राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे सुपूर्द करण्यात आलंय। अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलाय। आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे। 6 महिन्याहून अधिक काळ चाललेल्या 10हून अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आलाय। राज्यसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिलाय। शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। अजित पवार तर खूप आनंदी आहेत। त्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावर शिक्कामोर्तब झालाय असं सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। दादांच्या नेतृत्वाखाली जो अभूतपूर्व क्रांतिकारी निर्णय बहुजन समाजाच्या हितासाठी आम्ही सर्वांनी म्हणून घेतलेला होता, त्यावरती एकत्रित शिक्कामोर्तब भारतीय निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी केलेला आहे। या निर्णयाचं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत असताना अधिक बळकटी आणण्याच्या दृष्टिकोनातून सहभागी होण्याचा झालेला निर्णय, राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा झालेला निर्णय, महाराष्ट्राच्या जनतेने त्याचं स्वागत केलं होतं। पण आज लोकशाहीच्या माध्यमातून कायदेशीर दृष्ट्या भारतीय निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं असल्यामुळे मी त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण खूपच आनंदात त्या ठिकाणी आहोत। एकतर भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी या संदर्भातली भूमिका केलेली आहे, निवडणूक आयोगाची स्वायत्तता सुद्धा अधोरेखित केलेली आहे। पण कायदेशीर जर काही पुढची जर काही जाणार असेल तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत।